त्यांना सांगेल की आधी निधन गोळा करा व जाण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा. हालेलुया. पहिल्यांदा काय करा, निधन गोळा करा आणि जाण्यासाठी पेंडी बांधा आणि त्याला कुठे ठेवा, बांधावर ठेवा. कुठे ठेवतात ते सांगा, गोळा करून बांधावर ठेवतात आणि मग नंतर ते जाळतात. हालेलुया. पण धान्य काय म्हणतो बघा तो, परंतु गहू माझ्या कोठाऱ्यात साठवा. गहू कोण आहे? चांगला गहू कोण आहे? म्हणा मी. हालेलुया. चांगला गहू कोण आहे? तुम्ही आणि मी. हालेलुया. निधन कोण आहे? जे ठेवायला आवडत नाही हे निधन आहे. हालेलुया. पण वाढताना मात्र दोघांना संधी दिली आहे की नाही? काय एकट्यानं संधी दिली आहे? इथे काय म्हणलेलं आहे, तो चोर आला आणि काय केला, निधन पेरून गेला की नाही तो. हालेलुया. तुमच्या कानातून हृदयात जाऊ नये म्हणून का होते सांगा, आपल्याला वचन समजू देत नाही म्हणे तो सैतान. हालेलुया. त्याला देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आणि मी वागणं आवडत नाही. लक्षात घ्या, तुम्ही आणि मी देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं आवडत नाही त्याला. हालेलुया. लक्षात घ्या. हालेलुया. आमेन. पहिली चूक आहे. हालेलुया. आवडत नाही त्याला. लक्षात आला काय? आम्ही ते गोळा केलं पाहिजे. गोळा करणाऱ्याला परमेश्वर ठेवलेला आहे. हालेलुया. आपण दुसरा मुद्दा बघूया, नीतिमानापासून दुष्टांना वेगळे करतील. हालेलुया. दुसरा मुद्दा काय? नीतिमानापासून दुष्टांना वेगळे करतील म्हणे. देव काय करतो? नीतिमानाच्या बाजूने असतोय, दुष्टाच्या बाजूने नसतोय. हालेलुया. लक्षात घ्या, देव कोणाच्या बाजूने आहे? नीतिमानाच्या बाजूने, दुष्टाच्या बाजूने देव नाही. हालेलुया. आपण बघूया मत्ती 13:49 आणि 50 वचन. समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. एक मिनिट, कोण येतील म्हणे? कोण येतील? लाजरला न्यायला कोण आले होते? कोण आलं होतं? हा बघा, देवाचे दूत आले होते. हालेलुया. नीतिमानाला न्यायला कोण येते? देवाचे दूत. हालेलुया. त्या दुष्टांना वेगळं कोण करणार आहे? हालेलुया. देवाचे दूत त्या दुष्टांना वेगळं करतील, पण नीतिमानाला काय करतील? आपल्या बरोबर घेऊन जातील म्हणे. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणलेलं आहे? तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानापासून दुष्टांना वेगळे करतील म्हणे. त्या दुष्टांना तिथे जागा नाही. ते धान्य तो काय म्हणाला, दोन्ही वाढू द्या, पण ज्या दिवशी मी कापणाऱ्याला सांगणार आहे त्या दिवशी मात्र मी सांगतो काय म्हणून, त्याला कापून निधन गोळा करून बांधून ठेवा. कशासाठी? जाण्यासाठी. हालेलुया. आमेन. देव वेटिंग करत आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. रोज आणि रोज तुम्हाला आणि मला तो पाहत आहे. आज माझी मुलगी सुधरेल, उद्या माझा मुलगा सुधरेल, अजून तो प्रार्थना करेल, अजून काय तर माझ्याकडे अपेक्षा करेल. हालेलुया. सुधारणा आमच्या हातात आहे. हालेलुया. आमेन. लक्षात आलं? सुधारणा कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे. त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकेल, तिथे रडणे व दात काने आहे. ते देवदूत काय करतील? ते देवदूत काय करतील? तिथे अग्नीच्या भट्टीत टाकतील, तिथे रडणे व दात खाणे आहे म्हणे. काय आहे तिथे? रडणे व दात खाणे. तिथे रडायचं आहे, तिथे दात खायचं आहे, तिथे हालेलुया म्हणायचं नाहीये, आनंद करायचं नाही आहे तिथे. भले आज आम्हाला इथे दुःख वाटत असेल, काय लक्षात घ्या, आम्हाला दुःख वाटत असेल, यायला प्रार्थनेला प्रति रविवारी यायला पाहिजे, बायबल वाचायला पाहिजे, रोज प्रार्थना करायला पाहिजे, काय देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला पाहिजे. त्या जगातली कुठलीही गोष्ट आम्हाला करायला अलाउड नाही आहे. बायबल सांगते तेच करायला पाहिजे. त्यावेळी आमचे चेहरे जरा नादुरुस्त, नर्वस होतात, पण स्वर्गामध्ये आम्हाला आनंद आहे. हालेलुया. आम्हाला इथे आज जरी गडबड वाटत असेल, पण तिथे काय गडबड नाही. हालेलुया.
आमेन. तिथे एक अद्भुत आहे प्रियानो. हालेलुया. आमेन. काय म्हणून देवदूत काय करणार आहे? तुम्हाला आणि मला त्या दुष्टापासून वेगळं करणार आहे. आणि त्या दुष्टाला काय करणार आहे? त्याला अग्नीमध्ये जाळण्यासाठी ठेवणार आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. आमेन. आमेन. आपण वाचूया मत्तई 24:40 आणि 41. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल म्हणे. बघा, तुम्ही दोघं पती पत्नी विश्वासू आहे. बघा, शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल म्हणे आणि एक ठेवला जाईल म्हणे. तुम्ही दोघं पती पत्नी आहात, शेती करताय आणि एकाच ठिकाणी तुम्ही भांगलत आहे. लक्षात घ्या. आणि तुमचं दोघांचं पटत नाही. लई मोठा विषय नको आता. आपण मारामारी काय फायटिंग बिटिंग नको, एवढं बोलायला नको. फक्त एक साधं देवाला साधं. हा काय लई मोठं नको आहे देवाला. देवाला साधं पाहिजे. हालेलुया. तेवढ्यात बी देव घेणार नाही. इथे काय म्हटलेलं आहे? शेतात दोघं कापणी करत आहेत किंवा भांगलत आहेत, तिथे एकट्याला घेण्यात येईल म्हणे. तुम्ही सांगा, तुम्ही जर तुमच्या नवऱ्याचा रिस्पेक्ट करत नसेल, तुम्ही त्याला अरे जा रे ये रे जा रे बोलत असेल, तुम्ही त्याला आदर देत नसेल आणि त्याच्या मनात त्याच्याबद्दल खेद असेल नवऱ्याच्या, लक्षात घ्या, तर आपण जाईन का? तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा. आपण स्वर्गात जाणार काय? दोघं आहे आम्ही. दोघं काय करत आहे? शेतात. आता नवरा बायको दोघं बी शेतात काम करायला तो, आणि पटन प्रभूचे दूध न्यायला आल्यात आणि त्यांनी बघत आहेत बायको मध्ये कंजोरी. तर नवऱ्याला एवढंच नेणार का नाही? बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे? दोघं आहेत पण एकट्याला घेतलं जाईल म्हणे. तुम्ही असं पूर्ण मंडळीचा विचार करू नका. लाईफ मध्ये एकटाच येशूकडे जाणार आहे. आपण एकटेच जाणार आहोत. माझा नवरा विश्वासू आहे म्हणून बायको जात नाही. बायको विश्वासू आहे म्हणून नवरा जात नाही. नवरा आई वडील विश्वासू आहेत म्हणून मुलं स्वर्गात जात नाहीत. लक्षात घ्या, स्वर्ग वैयक्तिक आहे तुमच्यासाठी. हालेलुया. ते तुमच्यासाठी वैयक्तिक आहे. तुम्ही जर म्हटला माझा नवरा विश्वासू आहे, माझी बायको प्रार्थना करते, माझा बाप रात्र दिवस प्रार्थना करतो, माझा बाप मेलेला उठवलेला आहे, नाही जाणार मुलगा. लक्षात घ्या. कोण जाणार? जो प्रभूला आवडतो, शेतामध्ये काम करत आहे, प्रभूला आवडतोय, प्रभूचं बोलत आहे, प्रभूचं ध्यान करत आहे. हालेलुया. तो स्वर्गात जाणार. हालेलुया. आपण वाचूया आणि एकदा 41 वाच. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. हालेलुया. जात्यावर दळत असलेली एकटी घेतली जाईल आणि एकटी ठेवली जाईल म्हणे. हालेलुया. जागृत राहा म्हणे. तुम्ही जागृत आहे का? तुम्ही दोघं दळत आहे आणि तुम्ही काय सांगत आहे सासू बद्दल? सासू माझी चांगली नाही होत आई, लई त्रास करते बघा. तुम्ही स्वर्गात जाणार काय? पटकन रॅप्चर झाला किंवा प्रभू आला, तुम्ही बोला लागला आणि प्रभू आलाय. हो, तुम्ही जागृत नाही आहे. तुम्ही एकदम असं म्हणजे आता तुम्हाला काय माहिती आहे? आता बघा वातावरण आहे, आम्ही व्यवस्थित प्रार्थना करत आहे, पटकन प्रभू इथे प्रगट झाला तर निहाला तुम्ही काय करणार आहे? प्रभू का सांगून येणार आहे तुम्हाला? मावशी येतो हा आम्ही जाऊया हा, असं काय करणार आहे का? प्रभू नाही. तो येणार आहे ते कोणालाही कळणार नाही. अचानक तो प्रगट होणार. त्यावेळी तुम्ही काय करणार आहे? असंच लिहिलेलं आहे का नाही? का वेगळं लिहिलेलं आहे? जागृत राहा, तो कवा येणार आहे. आम्ही जर पूर्ण आता आम्हाला वाटलं बाबा आम्ही व्यवस्थित, म्हणजे आम्ही आपल्याला अचानक घडणाऱ्या गोष्टी माहिती असतात काय? नाही, आपण एकदम अंग फ्री सोडून असं काहीतरी करत असतो, बोलत असतो एकदम. त्यावेळी प्रभू आला तर तुम्ही जात्यावर दळत आहे. लक्ष्मीताई आणि सुरेखाताई दोघंही बसून दळत आहे. लक्ष्मीताई मागची हिस्ट्री सांगाले रडत, असं झालं तसं झालं. पटकन प्रभू प्रगट झाला तर सुरेखाताई ऐकून घ्याले पण देवाचं ध्यान कराले. काय होईल अंदाज? एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल.
लक्षात आलं तुम्हाला? म्हणून जागृत राहिलं पाहिजे आम्ही. काय आम्ही उचलले जाणार आहोत. हालेलुया. काय आम्ही जर जागृत राहिलो नाही, प्रत्येक गोष्टीत तुम्ही गाडीतनं चाललाय जागृत राहा, तुम्ही दळा लागलाय जागृत राहा, तुम्ही काम करायला जागृत राहा, तुम्ही भांडी घासा लागलाय जागृत राहा. देवाशी एक क्षण बी आमचं इकडं तिकडं होऊ नये. नेहमी देवाकडनं कनेक्ट आम्ही पाहिजे. हालेलुया. देवाचं आणि आमचं रिलेशन राहिलं पाहिजे. हालेलुया. आमेन. आपण तिसरा मुद्दा बघूया. मेंढरे आणि शेरडे वेगळे करणे. मेंढर आणि शेरडे वेगळे करणे, वेगळं करणे. हालेलुया. शेरड म्हणजे काय? सैतानाचं प्रतीक. मेंढर म्हणजे कोण? देवाच्या बाजूचे, म्हणजे नीतिमान लोक. हालेलुया. आपण बघूया मत्ती 25:31. मत्ती 25:31. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करीतो, तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. बघा काय म्हटलेलं आहे. कोण मेंढर आहे आणि कोण शेरड आहेत. हालेलुया. कोणाला कळतंय आता? येशू प्रगट झाल्यावर कळणार आहे. हालेलुया. आमेन. ज्यावेळी येशू म्हणतोय, तिथे लिहिलेलं आहे, माझ्या निवडलेल्या लोकांनो उजवीकडे या. जेवढे उजवीकडे आहेत ना, 30 मेंढर आहेत. माझ्या डावीकडे उभे राहिलेल्यानो इकडे या. तुम्ही कोण आहात? शेरड आहात. तुम्ही राग सोडला नाही, सीवी बंद केला नाही, कुठं बंद केला नाही, तुम्ही कोणालाही मदत केली नाही, कोणालाही हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटला नाही, तुम्ही काही केला नाही. ती म्हणतात काय माहितीये का? प्रभू मी सुंदर येऊन बसत होतो, वचन ऐकत होतो, प्रार्थना करत होतो, प्रभू मी भेटायला गेलो होतो तुला. देव म्हणतोय मी हॉस्पिटल मध्ये होतो, तू आला होतास काय? इथे लिहिलेलं आहे हे सगळं. प्रभू म्हणतो नाही तू आला होतास. तू मला एक पाणी दिलास काय? प्रभू म्हणत आहे नाही तू दिलास म्हणतो. शेरड म्हणतात नाही मी केव्हा दिलो नाही, मी केव्हा आराधना केली नाही, मी नेहमी बायबल वाचत होतो. शेरड आणि मेंढरा आता वेगळी करणार नाहीये, तो शेवटच्या दिवशी वेगळी करणार आहे. हालेलुया. आमेन. आम्ही कोण बनलं पाहिजे? हालेलुया. आमेन. आम्ही कोण बनलं पाहिजे? पुढे वाच. 34-33 वाचले. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील, तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्याच म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. एक मिनिट, काय म्हणाला तो? अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. तुम्ही उजवीकडे या म्हणे. हालेलुया. आमेन. हालेलुया. पुढे वाच. जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कसलं वतन मिळणार? जगाच्या स्थापनेपूर्वीपासून जे तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते वतन आम्हाला देव देणार. हालेलुया. उजवी कल्ले असणं, डावी कल्ले असणं काय देणार? डावी कल्ले असणं काय देणार? अग्नीची भट्टी. हालेलुया. आमेन. कुठे जाणार ते? डावीकडे कुठे जाणार? अग्नीच्या भट्टीमध्ये. हालेलुया. तिथे रडणे व दात खाणे आहे म्हणे. लक्षात आलं? तिथे रडणे व दात खाणे. हालेलुया. कोणालाही अपील नाही हा तिथे. काय बी तुम्ही म्हणजे काय तर वसुला लई मी काहीतरी करीन म्हणून नाही. ते वसुला वगैरे इथे पृथ्वीवर तिथे काय नाही. हालेलुया. आमेन. आपण 36 वचन एक वाचूया. 36 नाही 46. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगाव्यास जातील, आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगव्यास जातील. कोण? शेरड कुठे जातील? सार्वकालिक शिक्षा भोगण्यासाठी शेरड जातील म्हणे. आणि मेंढर कुठे जातील? सार्वकालिक जीवन वतन येशू बरोबर भोगण्यासाठी जातील म्हणे. हालेलुया. फरक आहे का नाही? आज तुमच्या हातात आहे.
लक्षात घ्या, आज तुमच्या हातात आहे काय आमचा संसार, आमची पत्नी, आमची लेकरं, आमचा पती कसं आम्ही प्रभूमध्ये सजलं पाहिजे तुमच्याकडे आहे प्रियानो. हालेलुया. हे लोकांचं नाही आहे, हे आपण ठरवायचं आहे. आपण ठरवलं पाहिजे कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे देवाकडनं. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण 14 मुद्दा बघूया. मोठी धरी स्थापलेली आहे. हालेलुया. लूक 16 आणि 26 वचन. लूक 16 आणि 26 वचन. लूक 16 आणि 26 वचन. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पाच जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून, तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी धरी स्थापलेली आहे. मोठी धरी स्थापलेली आहे. त्या श्रीमंताला सांगत आहे देव, म्हणजे अब्राम. लक्षात घ्या, त्या श्रीमंताला सांगत आहे तुझ्या आणि आमच्यामध्ये मोठी दरी स्थापन केलेले. स्वर्गातून नरकाकडे, नरकातून स्वर्गाकडे कोणी जाता येणार नाही. तो काय म्हणालाय माहितीये काय? फक्त लाजरला एक बोट पाण्याचं बुडवून माझ्या जीभ थंड करायला सांगत होते. एवढं तिथे काय पण नाही. हा, तुम्ही इथे किती पाणी पिताय? 1-1 लिटर, 2-2 लिटर, 3-3 लिटर पाणी पिताय की नाही दिवसभर? ताण लागले ओ असं करताय की नाही? ताण लागली तर. पण तिथे एक, अहो ह्या बोटातून किती पाणी येत असेल. हे बोट म्हणतोय तो, हे बोट. हालेलुया. कोण जाणार आहे? तुम्ही तिथे जाणार आहे? हालेलुया. कधी विझत नाही म्हणे ते, सार्वकालिक आहे ते. हालेलुया. तो काय म्हणाला? माझे 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी हे ऐकावं म्हणून त्याला पाठवून. आज तुमचे 5 भाऊ, 1 भाऊ, 2 भाऊ, भाऊजे काय आई वडील असतील त्यांना सांगा येशू जिवंत आहे. त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. तो जीवन देणारा देव आहे. हालेलुया. वेळ लावू नका. काय ट्रेन गेल्यानंतर आपण जाऊन स्टँडला पोहोचून का उपयोग नाही. ट्रेन तुमच्यासाठी थांबत नाही. हालेलुया. आमेन. लक्षात आलं? आज तुमच्याकडे वेळ आहे, तिची संधी साधून घ्या. एकही माणूस नरकात जाऊ नये. हालेलुया. एकही माणूस म्हणू नये बोट पाण्यात बुडवून मला सोडा असं म्हणून. हालेलुया. आमेन. हालेलुया. 5वा मुद्दा बघूया. बाजेवर दोघे असतील एक घेतला जाईल म्हणे. हालेलुया. आपण 17 अध्याय लूक 17 34-35 वाचूया. मी तुम्हा सांगतो त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील. 1 मिनिट. रात्रीचं बाजेवर कोण झोपते? तुम्ही सांगा. रात्रीचं बाजेवर कोण झोपते? त्या रात्री एका बाजेवर दोघं झोपलेले आहेत म्हणे. तुम्ही सांगा कोण झोपते? शक्यतो पती पत्नी, मुलगा आई, आई आणि मुलगी असं झोपलेले असतात ना. किंवा लई जवळचे म्हणजे फ्रेंड, एखादा फ्रेंड. आणि दोघं फ्रेंड आहेत आणि काय एकटा नीतिमान चांगलं झोपलाय आणि एकटा पिक्चर बघायला लागलाय काय, आणि पटकन प्रभू प्रगट झाला तर नरकात काय पिक्चर बघणार तो? आहे का नाही? तुम्ही असं इमॅजिन करा. एका खॉटवर, एका बेडवर झोपलेल्या पैकी एकच घेतला जाणार आहे आणि एक ठेवला जाणार आहे. तो ठेवलेला कोण आहे? तो निधन आहे. त्याची वार्ता चांगली नाही, त्याची भाषा चांगली नाही, तो चांगलं बोलत नाही, चांगलं वागत नाही आहे. तो आहे तो खॉटवर झोपलेला. हालेलुया. बघा, त्या दिवशी तुम्ही रागावलाय आणि एका बेडवर दोघं पती पत्नी झोपलाय आणि देव त्या पतीला घेऊन जाईल का? इमॅजिन करा. नाही नेणार. स्पष्ट बायबल सांगते त्याला मी नेणार नाही आहे.
पश्चाताप करणारं हृदय देवाला पाहिजे. काय? देवावर प्रेम सदा आम्ही केलं पाहिजे. किती दुःख येऊ, संकट येऊ, त्रास येऊ, हे बघा पावला एवढा तर का परीक्षा आमच्यावर आली नाही. पाऊल काय म्हणतो? 3 वेळा मला छडीचा मार दिले, काय 5 वेळा मला 39 फटके मारण्यात आले, माझे गलबते फोडले, तरी मी ख्रिस्तासाठी प्रेषितच आहे. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि आम्हाला जरा काय तर गडबड झाली तर आम्ही किती वेळा दुःखी होतो, त्रास करून घेतो जीवाला. आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाईन का? हालेलुया, आमेन. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या जगात जगत असताना संकट, दुःख, त्रास, काय क्लेश, आपत्ती, छळणूक हे येणार. हे बघा, हे सगळे ना, एवढी महागाई झाली. या महागाईत बघा तुम्हाला जीवन जगणं लई कठीण आहे. पण आमच्या बरोबर देव आहे. आमेन. आम्ही देवाची लेकरं आहोत. हालेलुया. आपण बघूया इथे काय म्हटलेलं आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तिथे ठेवला जाईल. दोघे मिळून दळत असतील, एक घेतला जाईल व दुसरी तिथे ठेवली जाईल. आपण वाचूया प्रगटीकरण 22 काय 15 वचन. हा, कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे, लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील म्हणे. आपण हिंदीमध्ये कुत्रे म्हणजे काय फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. त्या कुत्र्याविषयी सावध राहावा म्हणे बायबल सांगते. काय म्हटलेलं आहे? त्या कुत्र्याविषयी सावध राहावा म्हणे. ते कुत्रा म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे बायबल मध्ये? सैतानाला. हालेलुया. तर चैतन वाचील. आपण जरा हिंदीमध्ये पुढे येऊन वाचले. हिंदीमध्ये वाचताय बघा. कुत्र म्हणजे काय? किती घाणेरडा शब्द आहे. बघा, ऐका, बायबल मधला शब्द मी तुम्हाला सांगालोय. आमेन. हालेलुया. 2 पाठवल्या. ठीक आहे. जुन्यात एक आले वेळे तुझं ते हे केला नाही. ठीक आहे, वाच. बाइबल की पुस्तक प्रकाशित वाक्य के अध्याय 22 वचन 15 में कुत्ते शब्द का इस्तेमाल जानवरों के लिए नहीं बल्कि बुरे चरित्र, अनैतिक और अशुद्ध लोगों के लिए एक लाक्षणिक मुझे सिंबल चिन्ह रूप में किया गया है। प्राचीन काल में कुत्तों को आज तरह के पालतू के लिए या प्यारा माना नहीं जाता। उस समय शहरों में आवारा, गंदे और खतरनाक कुत्ते घूमते थे जो सड़ा हुआ खाना या कचरा खाते थे। इसका वचन का अर्थ क्या है? पापी लोग, यह कुत्ते उन लोगों का कहा गया है जो नैतिक रूप से कोणाला म्हटलेलं आहे कुत्र? बघटला. जो माणूस देवाबरोबर नाही आहे, देवाचं ऐकत नाही, देवाच्या रीती रिवाजामध्ये राहत नाही, तर बायबल मध्ये वचन काय म्हणते बघा. कुत्रे, चेटकी करणाऱ्यासना काय म्हटलेलं आहे? करणी बाणामती चेटकी करणाऱ्यासना कुत्र म्हटलेलं आहे. लक्षात घ्या काय. हालेलुया. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजा, लबाडीची आवड धरणारे, लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील म्हणे. यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल का? पण त्यांना हे कोणाविषयी बायबल सांगालय? बायबल कोणाविषयी सांगालय? बाहेरच्या लोकांना नाही. ते आत आहेत म्हणे. वचन वाचून दाखवतो. ते आत आहेत म्हणे. ते वाढत आहेत. त्या निधनाबरोबर, धान्याबरोबर वाढत आहेत. शेवटच्या दिवशी कळणार ह्या मंडळीत स्वर्गात किती आहेत आणि बाहेर किती आहेत. तुम्ही गेल्यावर लक्षात आला. तुम्ही आणि मी ज्यावेळी स्वर्गात जाणार ना सगळे, सुरेखा ताई म्हणा, पास्टर याली कानवाल रे जना याल्याला तर याल्याला तर रे म्हणून कोण आहेत पास्टर? कुठे दिसेनात की इथे एवढीच आहेत. हालेलुया. हे खरं आहे. हालेलुया. त्यामुळे आज आम्ही काय बनलं पाहिजे? नीतिमान बनलं पाहिजे, धार्मिक बनलं पाहिजे. हालेलुया.
करणी भनामती करणारे कोण लोक आहेत माहिती आहे तुम्हाला? देवाच्या विरुद्ध बोलणारे, देवाला दुःख देणारे, देवाचे प्रामाणिक नाही राहणारे, विश्वासणाऱ्यामध्ये. हालेलुया. पुढे वाच. वचनकार पापी लोग, यह कुत्ते उन लोगों को कहा गया है जो नैतिक रूप से अशुद्ध, अपवित्र और दूसरों को एक नुकसान मिनिट, पहुंचाने कसे वाले हैं। कसे म्हटलेलं आहे? अपवित्र, नैतिक, दुसऱ्यांना दुःख देणारे, त्यांना पुत्र म्हटलेलं आहे. हालेलुया. आमेन. समजला ना? बायबल मध्ये काय म्हटलेलं आहे? पुत्र म्हटलेलं आहे. आमेन. पुढे वाच. बाहर रहना, इस वचन में बताया गया है कि जो लोग जादूटोना, व्यभिचार, अनैतिक संबंध, हत्या, मूर्ति पूजा और झूठ जैसे बुरे काम करते हैं, वे परमेश्वर की नगरी यानी कि स्वर्ग में प्रवेश नहीं पा सकेंगे. आमेन. बघडला, ह्यांना कोणालाही स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. हालेलुया. बस भाऊ. हालेलुया. हालेलुया. मंडळीतील खोटारड्यापासून वेगळे करणं म्हणजे मंडळीतील खोटारड्यापासून वेगळे करणे. हालेलुया. मंडळीतील, हा काय? आमेन. तर आपण वाचूया 6वा मुद्दा. काय आपण वाचूया? रोमकरास पत्र 16वा अध्याय 17 आणि 18 वचन. रोमकरास पत्र 16वा अध्याय 17 आणि 18 वचन. आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करीतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. काय म्हटलेलं आहे बघा? त्यांच्यावर लक्ष ठेवा. कोणावर लक्ष ठेवा? खोट बोलणारे, मंडळीमध्ये कानामध्ये कुजबुज करणारे, काय तुम्हाला डिस्टर्ब करणारे, देवापासून त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांच्यापासून वेगळं हो. हालेलुया. त्यांच्याकडे मिळून राहू नका असं बायबल सांगतो. आमेन. त्यांना धरून घेऊ नका. आता बंधुजनो, मी तुम्हाला विनंती करतो. पाऊल म्हणतो, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. बोळे होऊ नका आणि त्यांच्यापासून दूर व्हा. त्यांना जवळ करू नका. भले तुमचा नवरा, बायको, पत्नी, लेकरं कोण पण असू दे, त्यांच्यापासून तुम्ही दूर व्हा, नाहीतर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जात नाही. दूर व्हा म्हणजे त्यांना सोडू नका. त्यांना सोडून जाऊ नका. त्यांच्यावर प्रेम करा शेवटपर्यंत. पण देवाला मात्र, वाईट गोष्टीला मात्र त्यांच्याशी हात मिळवू नका. का? निधन आणि धान्य एकत्र वाढत आहे ना, तसं तुम्हाला एकत्र घरात ठेवलेलं आहे. बघा, तुम्ही 5 लोक आहेत, वैताला आपण सोडू शकत नाही. त्या घरामध्ये मिळून जायचंय, पण आम्ही मात्र देवाबरोबरच केलं पाहिजे. त्यांचं ऐकून जर आम्ही काय बी केलं तर आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. हालेलुया. कारण तसे लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत. बघा, असले लोक आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची करतात आणि गोड व लागवी भाषणाने भोळ्या बावड्यांची अंतःकरणे भुलावतात. बघा, स्ट्रॉंग तुम्ही देवामध्ये राहिला, तुम्हाला कोण फसवू शकेल? तुम्ही सांगा, कानात ती सांगाले ती बाई चांगली नाही ताई, लई उड्या मारून प्रार्थना करते पण चांगलं वागणं. तुम्ही काय म्हणणार? बाई तू पहिला सुधार. तुम्ही जर म्हणला होय ताई मलाही वाटते, तुम्ही पण तिच्या पापात सहभागी व्हाल. हालेलुया. लक्षात आलं काय? तुम्ही दोघं पण निधन वाढत आहे मग मंडळीमध्ये. हालेलुया. आमेन. हालेलुया. आपण वाचूया 1 कोरिंथ 5:11 आणि 12. म्हणून मी तुम्हाला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा, पाऊल म्हणतो असा की बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चाड, मदापी किंवा हितहरण करणारा असला तर
तशाची संगत धरू नये. हालेलुया. त्याला दूर करा, त्याच्या पंक्तीसही बसू नये. हालेलुया. तुम्ही त्याच्या बाजूच्या खुर्चीवर न उठून बाजूच्या खुर्चीवर बसलं पाहिजे. का ना तर वाळवी लागली तर पूरला लागते की नाही. हालेलुया. तुम्हाला समजत नाही ती वाळवी कवा लागले. हा काय. हालेलुया. तसंच आहे. हालेलुया. आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे. बसू नये, कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे नाही म्हणा. जो माणूस देवाला आवडत नाही त्याला पौल म्हणतो त्याचा न्याय करणे माझ्या हातात नाही आहे. तो बाहेर आहे. मी कोणाचा न्याय करतोय. आतल्याचा. मी बाहेरच्याचा न्याय करत नाही. देव बाहेरच्या माणसाचा न्याय करत नाही. आत आहे त्याचा न्याय करतो परमेश्वर. बाहेरच्या माणसाला परमेश्वर, बाहेरच्या माणसाचा देव कोण आहे लिवलेला आहे. वाचून दाखवतो. बाहेरच्या माणसाचा देव या युगाचा देव म्हणे. आतल्यांचा देव कोण आहे. तुमचा आणि माझा परमेश्वर. आकाश आणि पृथ्वी निर्माण केला देव यावे रे आमचा देव आहे. लक्षात आला. बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कुठे आहे. जे आत आहे त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही का. तुम्ही आणि मी आतल्यांचा न्याय करणारे लोक आहोत. पुढचं वचन वाच. 13 वाच बाळ. पटन वाच. जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय. बघा. पुढे वाच के. त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या. त्या दुष्टाला काढा. तुमच्याकडे जर एखादा माणूस लबाड बोलणारा असेल त्याला सांगा समजावून देवाबद्दल असं बोलू नकोस म्हणून. त्याच्यात तुम्ही मिक्स होऊ नका. तो जर म्हटला काय हो ताई रविवारी कशाला प्रेयर चला जरा फिरून येऊया. तिला सांगा पहिला रविवार आहे. माझ्यासाठी देव सोडून काही नाही बाई. ती म्हणते होय ग आपण दोघं चर्चिंगला जायचं. हालेलुया. देवाला न्याय करणे बाहेरच्या लोकांनी परमिशन नाही म्हणे. देव म्हणतो त्यांचं मला घेणं देणंच नाही. का. जिथे लोक देवाची आराधना करतात त्यांचाच देव न्याय करतो. तुम्ही सांगा आता मंडळीत आम्ही कोणावर रागावतोय. तुम्ही सांगा आम्ही कोणावर रागावतोय. मंडळीत प्रार्थनेस येणारे असल्याच मी रागावतोय ना. का आला नाही म्हणून रागावतोय. का दिला नाही म्हणून रागावतोय. किंवा मीटिंगला का आला नाही. बायबल का वाचला नाही. वर्शिप का केला नाही म्हणून रागावतोय की नाही. मी बाहेरच्यानं जर वर्शिप बद्दल रागावलो किंवा मंडळीत आला नाही रविवारी म्हणून रागावल्या त्यांनी काय करते पहिला कुठे मारतील मला. कानाखेल मारतील का नाही. मी कोणाचा न्याय करू शकतोय. कोणाला बोलू शकतोय. आत आहे त्यांना. बाहेरच्यानं बोलण्याचा अधिकार मला नाहीये. त्यांनी माझा ऐकतील. तुम्ही सांगा त्यांनी मला ऐकतील. बायबल वाच रे म्हटलं त्यांनी काय म्हणते रे जा. हेच मी जर संजूला म्हटलो बायबल वाच. अंकल वाचतो हा. गॅरंटी वाचतो हा. उद्यापासून चुकवत नाही अंकल. तुमचा आणि माझा ह्या मंडळीत कोण बी तुम्हाला जर बोध करताय ना त्यावेळी परमेश्वर त्याचं तोंड माझ्यासाठी उघडलंय म्हणून समजून ऐका. त्यावेळी तुम्ही मोठे होताय म्हणे. हालेलुया. बघा सिमी दाविदाला शिवी देत होता. दावीद काय म्हणला. त्याचे लोक म्हणतात ह्या मेलेल्या कुत्र्याचं मुंडकं उडवू का आम्ही. दावीद म्हणतो गप बसा. देवानेच जर त्याचं तोंड उघडलं असेल तर मला बोल म्हणून. मी कोण आहे त्याचं तोंड बंद करणार. जर तुमच्यासाठी देवच सांगितला तोंड उघड म्हणून तर तुम्ही कोण आहात बंद करणारे. अधिकार आहे तुम्हाला. आम्ही काय करतो पट्टी लावायला जातोय तोंडास. गप बसा आम्ही असं आहे मी तसं आहे नाही. देवाच्या हातात या. हालेलुया. आम्ही का बांधतो. आम्ही का बोलतो. आमचं इंटेन्शन काय. आम्ही कोणाची इस्टेट घ्यालोय. आम्ही देवामध्ये वाढण्यासाठी बोलतो. देवामध्ये मोठं होण्यासाठी बोलतो. देवाचं राज्य मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला रागावतो. विश्वासणारा तर रागावण्याचा अधिकार नाही त्याला. हालेलुया. देव म्हणतो मला बाहेरच्याचा न्याय करण्याचा इंटरेस्ट नाहीये. मला इंटरेस्ट कोणाचा आहे. आत आहे त्याचा आहे. त्याला आम्हाला स्वर्गात न्यायचं आहे. तुम्ही सांगा त्याच दिवशी तो निधन
काढायला सांगायला पाहिजे होतं ना, पण तो सांगितला नाही. हालेलुया. देव तुम्हाला वाढायला देत आहे, नंतर देव कट करणार. हालेलुया. आमेन. आपण बघूया पटना तेसलोनिकरास पत्र, दुसरे तेसलोनिकरास पत्र 3:6. लवकर 3:6. बंधुजनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला आज्ञा करतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या संप्रदायाप्रमाणे चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. अव्यवस्थित चालणाऱ्या म्हणजे तुमच्याकडे शिस्त नसायला माणूस जर आला, तुम्ही 4 पावलं त्याच्यापासून वेगळं राहायला पाहिजे. का? तुम्ही शिस्तीच्या देवाची आराधना करताय. त्यांनी जर म्हटलं नाही व रविवारी कार्यक्रम आहे पाळण्याचा जवळ म्हटलं, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही काय करणार आहे? सुटलाच तुम्ही, चला जवळ नाही. इथे काय म्हणतं? त्यांच्यापासून तू वेगळं राहा. तुला संडे वर्शिप इम्पॉर्टंट आहे. 7वा दिवस पवित्र करून ठेवलेला दिवस आहे, तो तुला मोडता येणार नाही. तू अशिस्तीच्या देवाची तू आराधना करत नाहीस, शिस्तीच्या देवाची आराधना करतेस. हालेलुया. आपण बघूया 1 तिमोथी 6:5. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासून मन बिघडलेला, मन स्थिर नाही, मनात प्रभू नाही, हृदयात प्रभू नाही, आणि आपण पती पत्नी झोपलोय बेडवर, कोण जाणार? ज्याचं मन देवाकडे लागले, ज्याचं हृदय देवाकडे लागले, जिथे तुझं धन आहे तिथे तुझं मन लागेल. म्हणजे जर तुमचं मन देवाकडे लागले, तुम्ही उचलले जाणार. जिथे तुमचं मन लोटाच्या बायकोसारखं पृथ्वीवर लागलेलं आहे, तो कुठे जाणार? नरकामध्ये जाणार. उठून उभं राहूया आपण. ओ रबा शांदारा रबा सिखो रबा शांतुर रबा ओ रबा सिखेंतो नमंतो रबा रियंदे रबा खांदे रियंदे रबा सुंदरी मन मंदे रियंदे रबा. पवित्र आत्मा, मी प्रार्थना करतो त्या वचनाचा प्रत्येकाला अर्थ समजून दे. हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू ब्लेस कर देवा. देवा मी प्रार्थना करतो देवा, या वचनामध्ये परमेश्वरा खरोखर परमेश्वरा वचनाप्रमाणे ऐकावं, आम्ही वागावं. परमेश्वरा त्या निधन जे आहे ते चालण्यासाठी आहे, आणि देवा धान्य आहे कोठाऱ्यात साठवण्यासाठी आहे, स्वर्गामध्ये आम्ही सगळे जाण्यासाठी आहे. देवा देवा परमेश्वरा प्रत्येकाला आरोग्य दे, शांती, समाधान, कृपा, अनुग्रह दे. देवबाप्पा एक महिमा उतरून येऊ दे नासरे येशूच्या नावामध्ये. देवबाप्पा माझ्या बंधू बहिणी लेकर आठवडाभर देवा त्यांची नोकरी, त्यांचा बिझनेस, त्यांची शेतीवाडी, देवा त्यांनी काम करत असताना त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्या संगती चाल. देवा तू परमेश्वर आहेस. देवा परमेश्वर तुझे दूत पाठवून प्रत्येकाचं संरक्षण कर देवा. देवा त्यांनी सगळे तुझ्यामध्ये परमेश्वर राहावं, आम्ही सगळे असं आम्हाला बनवू. पूर्ण आरोग्य दे देवा, आम्हाला संपूर्ण आरोग्य दे. तुला बसले 39 पटक्याने आम्हाला सगळ्यांना आरोग्य दे देवा परमेश्वर. आम्हाला जेवढा पाऊस पाहिजे तेवढा दे प्रभू आमच्या शेतामध्ये, येशूच्या नावामध्ये. आमेन.